नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे मंगळवार। सकाळी उठल्यानंतर आम्ही आलो बाहेर, अंधारच होता जरा आणि थंडी भरपूर कमी झालेली। म्हणलं चला मग आता। आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ते हळदीचं लेपन तू कसं काढती, तर एकदम छोटीशी सुपली घेऊन ठेवलेली मी। तर त्या छोट्याशा सुपलीने हळदीचं लेपन आणि रांगोळी छान अशी भरून काढता येते। तर ती रांगोळी भरून काढल्यानंतर पोर्च मधल्या झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर झाडून सडा रांगोळी करायचं होतं मला। तर फौजी साहेब काय बोलतेत, मला आज सगळ्या झाडांना पाणी घालायचंय आणि सगळं धुवून काढायचंय, त्यामुळे तू काय आता सडा नको मारू आणि रांगोळी नको काढू। धुवून काढल्यानंतर सुकलं ना, त्यानंतर तू रांगोळी काढ म्हणले। आणि हे पा फौजी साहेब घरी असले ना, त्यांचं काही ना काही असं चालू राहतं। झाडांचं मेंटेनन्स करायचं होतं त्यांना आज, आणि पामट्रेच्या झाडांचे पानं जरा सुकले होते ना, तर तेच पानं ते काढत होते। आणि थंडीमुळे झाडांची पानगळती चालू आहे ना, तर झाडांची पानं आहेत ना असे पोर्चमध्ये झाडांच्यात गळत आहेत ना, तर त्यांची अशी साफसफाई चालू होती। तर फौजी साहेबांचं बाहेरचं साफसफाईचं काम चालू होतं आणि मी घरात आवरत होते। आणि आता उन्हाळा लागला पण नाही अजून, तेच आपल्या ॲडेनियमला मस्त फुलं यायला लागलेत। आणि ॲडेनियमला पाहून मला एक कहावत आठवली, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळ राण्याच्या चाफ्याचं काही अडलं नाही, शेवटी पानांनीही साथ सोडली तरी पठ्ठ्यानं बहरनं काही सोडलं नाही। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।